तरुणांनी, मुलांनी, ज्यांना असं वाटतं की नाही हे म्हणजे असं फार म्हाताऱ्या लोकांनी वाचण्यासारखं आहे, त्यांनी शिवपुराण का वाचावं किंवा त्याच्यातून आपल्याला शारीरिक, मानसिक असं स्थैर्य मिळेल का? खूप छान आहे प्रश्न. तरुण पिढीनी हळूहळू आपल्याला जसं तुम्ही म्हटलात की आता अमृतकाळ सुरू झालेला आहे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आजची तरुण पिढी करायला लागली आहे की अध्यात्माकडे तितक्या अंगाने न झुकता या कथांच्या माध्यमातून, कारण कथा सगळ्यांनाच आवडतात, तर या कथा का वाचायला हव्यात, मुळात पुराणांचं अध्ययन काय करायला हवं. तर पुराणातली वांगी पुराणात असं म्हटलं जातं की काय त्याच्यामध्ये तत्वनिष्ठता सांगितली आणि ही काही आजच्या काळासाठी नाही आहे. पण आत्तापर्यंत ज्या कथा आपण बघितल्या, सती पार्वतीची बघितली, त्यानंतर आत्मलिंगाची कथा बघितली, गंगा अवतरणाची कथा बघितली, याच्यातनं आपल्याला प्रत्येकाच्या स्वभावातनं घेण्याचे गुण दिसतात. उदाहरणार्थ भगीरथाच्या कथेतनं आपल्याला काय प्राप्त होतं, तर कुठलंही कार्य आपण हाती घेतलेलं जर असेल तर ते अर्ध्यावर सोडू नये. यश हे निश्चितच आहे, कारण आपल्याकडे म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर, की तुम्ही प्रयत्न करा, निश्चितपणे एक दिवस तुम्हाला यश प्राप्त होईल. तर हे जी नकारात्मकता किंवा आपल्याकडे जे एक आहे थोड्या थोड्या गोष्टींनी नाराज होणं, नैराश्य येणं, तर या कदाचित या मनाला उभारी देणाऱ्या आहेत. आणि शिवपुराणाचा राहता राहिला विषय तसं तर हे महापुराण आहे, त्याच्यामुळे 1,00,000 श्लोकांचं अध्ययन होऊन ते आत्मसात करायला जन्म कमी पडतो आपल्याला. पण त्यातनं घेण्याचं काय आहे, तर कुठल्याही गोष्टीतलं तत्त्व जर आपण जाणून घेतलं तर ती पूर्ण गोष्ट योग्य प्रकारे आपल्याला अंगीकृत व्हायला मदत होते. भगीरथाच्या याच्यातनं आपण प्रयत्न बघितले, त्यानंतर आत्मलिंगाच्या याच्यातनं अहंकार हा मनुष्याला किती त्रास देतो किंवा अमुक अमुक गोष्ट मला येते किंवा या गोष्टीवर माझा प्रभुत्व आहे, त्याच्यामुळे मी त्याचा अहंकार न करता विनम्रता असली पाहिजे आपल्यात. मग विद्या विनयेन शोभते असं आपल्याकडे जे म्हटलं जातं की तुमच्याकडे फार विद्या आहे, पण तुमच्यामधला विनयसुद्धा तितकाच जागृत असला पाहिजे. तर रावणाने असं वागलं त्याच्यामागचं कारण ती योजना तशी होती. पण आजच्या काळामध्ये आपण काय करू शकतो, तर या सगळ्या सदाचाराचं वर्तन करत असताना आपल्याला हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये त्याची मदत होते. परोपकार करणं हे काही खोटं चुकीचं नाही आहे. परोपकार करणं म्हणजे स्वतःला सोडून इतरांचाच विचार करणं असं नाही. तर माझं साधता साधता समोरच्याचंही चांगलंच व्हावं. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया, हा सुद्धा एक महत्त्वाचा उपदेश आपल्याला प्रत्येकच पुराण देताना दिसतं. की कुठलंही पुराण हे आपल्याला असं म्हणत नाही की याचं अध्ययन करा किंवा हे, कारण प्रत्येक पुराणाला फलश्रुती ही सांगितलेलीच आहे. कारण जसं तुम्ही विचारलं तसं स्तोत्रांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अमुक अमुक स्तोत्र वाचावं. पण मग मनुष्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे वाचू पण कशासाठी, काय मिळणार आहे मला याच्यातनं. तर जे जे तुम्ही चांगल्या मनाने मागाल ते तुम्हाला सगळंच प्राप्त होतं, फक्त तुमच्यात ती इच्छाशक्ती पाहिजे. तर या इच्छाशक्तीला प्रबळ करण्याचं, स्वतःमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचं, एखाद्या परिस्थितीतनं योग्य मार्ग काढून त्याच्यातनं आपण बाहेर कसं पडू शकू आणि त्या निराशतेवर मात करून आपण चांगल्या गोष्टी कशा आपल्याशा करू शकू, ह्याच्यासाठी ही पुराण आपल्याला मदत करतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.